पाण्याच्या शोधात शेतात आलेल्या वानराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घोसला शिवारात उघडकीस आली आहे। मृत वानरास दुपारी 1 वाजता विहिरीबाहेर काढून घोसला येथील ग्रामस्थांनी दुपारी 2:30 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले। जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ गावाकडे येत आहे। बापू पाटील यांच्या शेतात काम करत असलेले शेतमजूर सर्जेराव पवार हे विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत मृत नर प्रजातीचे वानर आढळून आले। त्यानंतर त्यांनी गावातील समाधान श्रीपाद बावस्कर, अनवर तडवी, गजानन पाटील, भाऊसाहेब भालेराव, राहुल उगले, आप्पा वाघ यांना बोलवून वानराची पूजन करत अंत्यसंस्कार केले। पाण्याच्या शोधात असलेल्या माकडाचा दुपारी 2:30च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आलाय। माकडाच्या अंत्यविधीनंतर ग्रामस्थांनी 7 दिवसांचा दुखवटा पाळून गंधमुक्तीचा कार्यक्रम 12 एप्रिलला होणार असल्याचं सांगितलं आहे। सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता वाढली असून अशा परिस्थितीत जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहे। जोगेश्वरी देवी जंगलातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागवण्याची मागणी करण्यात आली आहे। जंगलामध्ये देखील अशा प्रकारचे कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निसर्गप्रेमी सर्जेराव पवार यांनी केली आहे। ज्ञानेश्वर पाटील, एमसेन न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।